हॅलो, आपल्यासाठी एक गोष्ट आहे, सुंदर गोष्ट आहे. तुम्ही ध्यान देऊन ऐका आणि संपूर्ण पहा किंवा म्हणजे अर्धवट सोडू नका. तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल किंवा आवडेल ती गोष्ट, तर तुम्ही संपूर्ण बघा. तर ती गोष्ट अशी आहे, तर जो मुलगा असते आणि एक सून असते, तर ती कामाला जायची. तो मुलगा कामाला जायचा पण सून घरी असायची. तर त्यांची खूप ढोरं वगैरे असतात, शेती असते. तर ती शेती वगैरे असते, तर आई ती सून सांगायची, जाते गोठ्यातलं शेणभर सगळं, शेणभर ते सगळं साफसफाई कर, शेतामध्ये जा, अशी आईला त्रास द्यायची सून. तर ती काय केलं, करायची, बिचारी म्हातारीच असते, तिला पण आदत असते करायची, तर ती करायची, आपल्या मुलाचाच आहे ना असं करून करायची. पण ती सून काय करायची, जेव्हा जेवण मागायला जाणार सासू, तेव्हा ती सून काय करायची, ती सांगायची, दे सुने मला काहीतरी खायला, भाकरी आणि ताक. तेव्हा सून काय करायची, पहिले नाच, तेव्हाच मी तुला देईन. तर बिचारी काम करून यायची आणि नाचायची, तेव्हा तिला ती भाकरी आणि ताक द्यायची. तर ती बिचारी नाचायची, काही खुश व्हायची, जाम हसायची, असं काय काय म्हणजे हे करायची. तिला मजा वाटायचं सुनीला ती नाचल्यावर. तर गावातले सगळे लोक बायका बघायच्या, तर त्या काय त्यांना वाटला तो पोरगा बी तसाच असेल, बिचारला हे असं काम करवते. तर एक दिवस काय करतात, ती बाजूवाल्या असतात त्या त्याच्या मुलाला सांगतात, काय रे, तुझ्या आईला तू एवढा काम देते, शेतातलं ते गोठ्यातलं शेण भरायला सगळं काम देते, आणि तुझी बायको तिला भाकरी आणि ताक देताना नाचायला सांगते. हेच का तुला संस्कार लावले तुझ्या आईनी? हां, आईला असं करतात का कोणी? तर तो सांगते, नाही, माझ्या आईला मी का असं करू, माझ्या आईला माझी बायको का अशी करेल, माझी बायको तर चांगली वागवते माझ्या आईला. जरा बघ डोळ्याने तुझ्या आईला काय करते तुझी बायको. तर तो बरं बोलते, बघते. तर त्याला यकीन नाहीत बायकोवर, तरी पण तो काय करते, सकाळी उठते आणि बायकोला सांगते का मी चाललो कामाला, तर बघ आई वगैरे आहे, लक्ष दे, शेतात काम वगैरे कर. हो हो सांगते, काय टेन्शन नका घेऊ. बोलते, आज मी येणार नाही, आज बोलते तिथेच राहणार आहे मी, तर आज मी येणार नाही, तर तू सांभाळ सगळं. तर बोलते चालेल. तर पोरगा बोलते चालेल, तर ठीक आहे बोलते. तर मुलगा काय करते, अर्ध्या रस्त्यात जाते, येते आणि येऊन माल्यावर दपून राहते. दपून राहिल्यावर आई बिचारी शेण गोठा केला सगळा, शेतात शेण टाकला, शेण उचलला, ढोरांना बाहेर नेऊन बांधलं, आणि आली का, सुने दे मला काहीतरी खायला, भाकरी आणि ताक पियायला दे. तर ती सांगते, नाही, पहिले नाचेल तरच मी तुला देईल, नाही तर देणार नाही. तर बिचारी नाचते, म्हातारी खूप नाचते नाचते नाचते, दे आता तरी, मी खूप थकली, मला दे आता काहीतरी खायला. ठीक आहे, आता तुला मिळलं. तेव्हा ती तिला एक भाकरी आणि एक ग्लास ताक देते. बिचारी एका कोपऱ्यात बसून खाते आणि रात्री मुलगा सगळा वरून डोळ्यात बघत असते. त्याला खूप राग आलेला असते बायकोवर, का माझ्या नंतर माझ्या आईला अशी करते ही, आज तुला मी दाखवते काय करायचं. काही बोलणार नाही तो, फक्त त्याच्या आईला, त्यांनी तिच्या आईला एक तार लिवली का तुझी मुलगी खूप आजारी आहे, तर डॉक्टरनी किंवा भक्तांनी असं सांगितलं आहे का तुझ्या आईला तिकडून नाचत यायचं, वाजवत गाजवत नाचत यायला लागेल. ते पण कमरेला सगळ्या टिपऱ्या टापऱ्या बांधायचं आणि बँजो वगैरे म्हणजे वाजवत गाजवत नाचत यायचं रस्त्याला, असं तुझ्या मुलीला तुला सांगितलं, आईला असं करायला लागेल तर मुलगी वाचेल, नाही तर वाचणार नाही. बोलते, आईला लगेच कडक तार लिवते. तेवढ्यात काय करते, आई तर शेवट आईच असते, ती घाबरली, अरे माझ्या मुलगीला असं सांगितलं, मला जायलाच लागेल. आईने लगेच टापऱ्या टिपऱ्या कमरेला बांधल्या आणि तिथून नाचत रस्त्याला येत असते. आली नाचत, तेवढ्यात हा काय सांगते, याला माहीत आहे ना तार लिवलाय, तर ही जी आईचा नाचत वगैरे आली. तर हा काय सांगते, अगं काहीतरी लग्न बिग्न गावात आहे का, वाजायला लागलाय. तर ती सांगते, हां, लग्न बिग्न तर काही नाही मिळत, मग वाजते काय, ये बघू, ये बाहेर बसू ओट्यावर. आणि दोघाजणं बसले. त्याला माहीत आहे ह्याची आई येते, तिला नाही माहीत माझी आई येते. तेवढ्यात आई जी आहे ती थाई बँजोवर नाचत येते, असे वाजवतात ते लोक, आणि ही नाचत येते, टापऱ्या टिपऱ्या सगळ्या कमरेला बांधतात आणि नाचत येते. तर हरी जवळ आली, बघते तर माझी आई आहे. अरे ही काय वेडी झालं आहे का, अशी नाचत आली तर सगळ्यांच्या समोर. तेवढ्यात नवरा काय म्हणाला, अगं तुझी आई दिसते ती, बघ कशी काय करायला लागली, नाचायला लागलाय.
जा तिला समजव. आली तिच्या आईला लगेच दारात तिच्या आले सगळं वाजवत गाजत. काय तुला वेडबीड लागलाय का अशी नाचत आली रस्त्याला? लोक काय सांगतील, लोक बघतात ते काय सांगतील लोक. तर नाचत आली. तर बोलते तुझ्या नवऱ्याची तार गेलेली, तू खूप आजारी आहे आणि तुझ्या आईला नाचत यायला लागेल, तर ते वाचेल नाही तर वाचणार नाही म्हणून मी आलो. तर नवऱ्याला सांगते काय तुम्हाला वाटते का नाही माझ्या आईला असं का हे लिहिलं, म्हणजे तार लिवली आणि माझी आई अशी नाचत आली, लोक सगळे बघतात का? जेव्हा माझी आई नाचवते तू रोज, माझ्या आईला रोज तू नाचवते जेवणासाठी, ताकासाठी, भाकरीसाठी, तर आता तुझी आई नाचली तर काय? माझ्या आईला तुम्ही एकटीने बघितलंय, तुझ्या आईला आता सगळ्या लोकांनी बघितली, बघ आता तुला कसं वाटते. तर शेवट मुलांनी तिला धडा शिकवला. आई ती आईच असते शेवट. कष्ट केलेलं असते आईने, शेताभातात रमलेली असते. तिने एवढा सगळा वैभव आपल्यासाठी केलेला असते आणि त्याच आईला तुम्ही असं करतात तर कसं चालेल. तर मला तेच सांगायचं आहे, म्हणजे का कुठेही ही गोष्ट घडत असेल तर ही घडून द्यायलाच नाही पाहिजेत. कारण शेवट आई आहे आणि तिने शेताभातात कष्ट केलेलं असते आणि त्या शेताभातातलं खाण्यासाठी तिला एका सुनेपुढे तिला नाचायला लागते, तर ते खूप गलत आहे. तर ही जुनी गोष्ट आहे, ही आताची नाही मिळत. पहिल्याच्या जमान्यात लोक लावायची, आताचा जमाना तर तसा नाही आहे. पण पोरांनी तिला धडा शिकवला. असे मुलं सगळ्यांना मिळू दे, एवढं सांगून माझी गोष्ट मी संपवते. कशी वाटली गोष्ट कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा.